तांदळामध्ये एक सिक्रेट पदार्थ घालून अशी अप्रतिम रेसिपी तुम्ही याआधी कधी खाल्ली नसेल. त्यासाठी काय करायचंय, बासमती किंवा कुठलाही सुगंधित तांदूळ अर्धा कप घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून अर्धा ते 1 तासासाठी भिजत ठेवायचा आहे. इथे मी बासमती तांदूळ वापरलेले आहेत. तुम्ही आंबे मोहर किंवा तुमच्या आवडीचे तांदूळ वापरू शकता. तर आता 1 तासानंतर जाडतळ असलेली कढई घ्यायची. कढईमध्ये अगदी 2-3 चमचे पाणी घालायचं. त्यानंतर यामध्ये 1 लिटरवर दूध घालायचे. इथे मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे. फुल फॅट क्रीम असलेलं दूध वापरलंय. ते घट्ट असतं म्हणून. त्यानंतर इथे तांदळातलं पाणी काढून घेतलं. आता हे तांदूळ मिक्सरच्या साहाय्याने जाडसर वाटून घ्यायचे आहेत. एकदम बारीक कणी असली पाहिजे अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचंय. तर ही सगळी प्रोसेस करेपर्यंत इथे दुधाला देखील उकळी आलेली आहे. मोठ्या आचेवर दुधाला उकळी काढून घेतली. त्यानंतर आता हे वाटलेले तांदूळ यामध्ये घालायचे. हवं तर तुम्ही या तांदळामध्ये वाटल्यानंतर थोडंसं दूध घालून असं त्याचं पातळ बॅटर बनवून देखील या दुधामध्ये घालू शकता, जेणेकरून गुठळ्या वगैरे होत नाहीत. तर आता सगळे तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे. मिक्सरचं भांडं देखील दुधानेच विसळून घ्यायचं. कुठलाच पदार्थ वाया गेला नाही पाहिजे त्यासाठी. अगदी दुधानेच आता हे मिक्सरचं भांडं आणि त्याचं झाकण देखील आपल्याला विसळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे मोठी करायची आहे. यामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नये यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करून मस्त खळखळ एक उकळी काढायची. त्यानंतर गॅसची फ्लेम परत अगदी मंद आचेवर करून मंद आचेवर ही तांदळाची कणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे 10 मिनिटं. 10 मिनिटात हे सारखं हलवत राहायचं आहे. झाकण वगैरे ठेवायचं नाहीये आणि बघू शकता मिश्रण मस्त असं हे दाटसर झालेलं आहे आणि तांदळाची कणी पण छान शिजल्या गेलेली आहे आणि थोडंसं दूध देखील आटलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर आता यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता. त्यानंतर साखर घातल्यावर एकदा व्यवस्थित मिक्स करून परत गॅसची फ्लेम मोठी करायची. एक खळखळून उकळी काढायची. त्यानंतर परत गॅसची फ्लेम कमी करून 5 मिनिटं ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. कारण साखर विरघळल्यावर परत थोडंसं हे मिश्रण किंवा खीर पातळ होते, म्हणून 5 मिनिटं परत शिजवून घ्यायची. तर अशा पद्धतीने अगदी एक 18 मिनिटामध्ये आपली ही तांदळाची खीर तयार होते. तर बघू शकता एकदम दाटसर झालेली आहे. आता इथे मी गॅस बंद केलाय. आता ही खीर पूर्णपणे थंड करायची आणि त्यानंतर फ्रिजमध्ये ठेवायची आहे, एकदम थंड होण्यासाठी, सेट होण्यासाठी. तर इथे आपण तांदळाची खीर तयार करून घेतलेली आहे. आता ती पूर्णपणे थंड करून घेऊया आणि बघूया पुढची प्रोसेस. आता वेळ आली आहे आपला सिक्रेट पदार्थ दाखवण्याची, तो आहे आंबा. तर इथे मस्त एक असा हापूस आंबा घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता, पण तो छान असा गोड असला पाहिजे. आंबा पाण्यामध्ये ठेवला, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतला. आता त्याची साल काढून घेते. तर अशा पद्धतीने अगदी इझिली आंब्याची साल निघून येते. त्यानंतर आंबा डायरेक्ट तुम्ही कट करून त्याची प्युरी तयार करू शकता. तर या पद्धतीने आता मी सगळी साल काढून घेते. आता इथे एक मिक्सरचं भांडे घेतले. त्यामध्ये आंबा आता कट करून घालते आणि त्यानंतर पाणी न घालता इथे आपल्याला मँगोची प्युरी करून घ्यायची आहे. तर अगदी 2 डझन आंबे आणले होते. त्यातला एकच आंबा हा उरला होता. तर म्हटलं कुणाला द्यायचा? त्याच्यापेक्षा म्हटलं सगळ्यांना द्यावा. म्हणूनच ही रेसिपी बनवली. तर अगदी एका आंब्यापासून घरातील सगळ्यांना पुरेल अशी ही रेसिपी इथे मी तयार केलेली आहे. मँगो प्युरी तयार केल्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर आणि 4 वेलची घातल्या आणि परत ते मिक्सरला छान असं बारीक करून घेतलंय. तुमच्या मिक्सरला बारीक प्युरी होत नसेल तर तुम्ही वेलची अगदी सोलून देखील घालू शकता. आता 1 तासानंतर तांदळाची खीर बघा किती छान अशी घट्टसर झालेली आहे. फ्रिजमध्ये ठेवली होती. तांदूळ छान फुलून येतात आणि बघू शकता मस्त मस्त दाटसर आपली ही खीर तयार झालेली आहे. आता या खीरेमध्ये आपल्याला जो तयार केलेला मँगो पल्प किंवा प्युरी आहे ती घालायची आहे. 1 कप आहे मँगो प्युरी. आता ती व्यवस्थित या खिरेमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि मस्त आपल्या या तांदळाच्या खिरेला या मँगो प्युरीमुळे छान असा हलका पिवळा रंग येणार आहे आणि चव तर तुम्ही विचारूच नका. इतकी अप्रतिम ही खीर लागते ना, तुम्ही अगदी दरवर्षी करून खाल अशी रेसिपी आहे.
आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हवं तर आता तुम्ही वेगळ्या डब्यामध्ये हे सेट करून ठेवू शकता. अगदी फ्रीझरमध्ये ठेवलं तर तुम्ही मुलांना अशी ही राईस मँगोची आईस्क्रीम खाऊ घालू शकता. पण इथे मी खीरच खाऊ घालणार आहे, त्यामुळे अशाच पद्धतीने कढईमध्येच आता हे ठेवते. त्यानंतर यावर सुकामेवा, त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता एकदम बारीक करून घेतलेत ते घालायचे आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायची आहे 1 तासासाठी आणि त्यानंतर तुम्ही सर्व्ह करू शकता. तर तुम्ही कधी खाल्ली आहे का अशी तांदळाची आंबा टाकून केलेली खीर? नसेल खाल्ली तर एकदा नक्की करून पहा. खूपच भारी लागते. अगदी दरवर्षी बनवाल अशी रेसिपी आहे. एखाद्या डब्यामध्ये फ्रीझरमध्ये सेट केली ना, तर अगदी ही मस्त अशी आईस्क्रीमच तुमची तयार होईल. तर खीर खायची आहे की आईस्क्रीम हे तुमचं तुम्ही ठरवा, पण एकदा नक्की करून पहा. आणि कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी जर आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.